महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग वरती पैसे खर्च करणे हा मूर्खपणा वाटतो लोकांना. ओके, कारण की मार्केटिंग दिसत नाही, कारण की ती एक्सपिरियन्स करवली जाते वर्षानुवर्ष. त्याच्यावरती एक स्ट्रॅटेजीने, ब्रँड स्ट्रॅटेजीने ती गोष्ट केल्या जाते आणि हळूहळू तुमचा ब्रँड बनत जातो. पण आत्ताच्या घडीला एक्सपेक्टेशन खूप वेगळं आहे. जसं फूड डिलिव्हरी कसं ऑर्डर केलं की 30 मिनिटात येतं, 10 मिनिटात येतं, ग्रॉसरी 10 मिनिटात येते, तशी आता एक्सपेक्टेशन झालेली आहे मॅम, की मी माझं ब्रँडिंग मार्केटिंगचं काम चालू केलं माझ्या व्यवसायाचं की उद्याच लगेच लाईन लागून जाईल माझ्या ऑफिसच्या समोर किंवा माझ्या दुकानाच्या समोर. हे एक्सपेक्टेशन ठेवणं बरोबर आहे की चुकीचं आहे? सी, पहिली तर गोष्ट एक्सपेक्टेशन ठेवणेच चुकीचे. ओके, आपल्याकडे काय ना, माझं तर म्हणणं आहे ना, आपल्याकडे त्यातल्या त्यात एसएमई झाले, छोटे उद्योजक, छोटे एंटरप्रेनर जे 3-5 वर्ष बिझनेस सुरू झालेले, सगळेजण ना मार्केटिंग आणि सेलिंग मूड्स आणि फिलिंग्स वरती करतात. सीझन मध्ये कसं पावसाळा आला की छत्र्या बाहेर काढल्या जातात. ओके, तसं त्यांना वाटलं की आज कुठे एक्झिबिशन लागलं मग करून टाकूया का, अरे थोडसा सेल ना डाऊन झाला मग बॅनर लावूया का, मग थोडंसं अजून थोडंसं फायनान्शियल क्रंचेस चालू झाले, अरे मार्केटिंग केली पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, बिझनेसमध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी ठरवून केल्या पाहिजे. त्या प्रत्येक स्ट्रॅटेजीसाठी बजेट केलं पाहिजे. इफ यू लुक ॲट, हा खूप खूप महत्वाचा विषय तू जो काढला ना विक्रम, तू बघ मोठमोठे ब्रँड आहेत. ओके, त्यांचं बजेटिंग ठरलेलं असतं मार्केटिंग वरती. मार्केटिंग ही सस्टेनेबल आणि सातत्याने करण्याची गोष्ट आहे. जसं तुम्ही स्टाफ सातत्याने ठेवता, तो जसं सातत्य ठेवावं लागतं, तसं प्रत्येक बिझनेसला मार्केटिंग ही सातत्याने ठेवावी लागते. लुक ॲट डेअरी मिल्क किंवा सगळ्या तेलांचे. डेअरी मिल्कच्या नंतर हजारो चॉकलेटचे ब्रँड आले, पण आत्ताही दरवर्षी त्यांचं बजेटिंग ठरलेलं आहे. त्यामुळे रक्षाबंधन येऊ दे, दिवाळी येऊ दे, सगळ्यांना ते डेअरी मिल्कची ब्रँडिंग सतत दिसत असते. का? कारण आपला प्रेझेन्स एक्झिस्टन्स मध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचा प्रेझेन्स दाखवलाच पाहिजे. म्हणजे माझं तर म्हणणं आहे, त्यातल्या त्यात आता सोशल मीडियामुळे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचता. सो आपल्याला जिवंत आहोत हे दाखवण्याचं प्रूफ म्हणजे जसं आधार कार्ड आहे, तसं तुमचा बिझनेस जिवंत आहे याच्यासाठी तुमचं सोशल मीडियावरती आणि मार्केटिंग करणे हे केलंच पाहिजे. आणि त्याच्यासाठी बजेट अलोकेट करा आणि त्याने सातत्याने करा, तरच तुम्ही सध्याच्या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये टिकून राहाल. तुम्ही जर मूड्स आणि फिलिंग्स मार्केटिंग केली तर तुम्ही कधी याल आणि कधी जाल कळणार पण नाही.